चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करा। आजरा तालुक्यातील 3 उमेदवार कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातून रिंगणात आहेत। आजरा शहरातील 2 तर सोहाळे येथून 1 आहे। या तिघांनाही निकालाची चिंता नाही, पण हम भी कुछ कम नहीं हे दाखवून देण्याचे धाडस केले आहे। विधानसभा निवडणुकीत आजऱ्याची डाळ शिजत नाही। आजरा तालुक्याचे 3 शकले झाली आहेत। उत्तूर जिल्हा परिषद मतदारसंघ कागलला, आजरा जिल्हा परिषद मतदारसंघ राधानगरी भुदरगडला तर कोळिंद्रे मतदारसंघ चंदगडला जोडला आहे। लोकसंख्येवरून आजऱ्याचा उमेदवार कोठेही तग धरू शकत नाही। अपवाद म्हणून स्वर्गवासी वसंतराव देसाई निवडून आले होते, तर गत विधानसभा निवडणुकीसाठी अशोक चराटी यांनी प्रयत्न केला होता। आजऱ्यातून इरफान चांद यांना गरीब सेनेच्या वतीने उमेदवारी मिळाली आहे। कुदरत लतीफ हे अपक्ष तर सोहाळे येथील कृष्णा हनुमान देसाई नाधोडेकर यांना लोकशाही संघर्ष सेनेच्या वतीने उमेदवारी मिळाली आहे। आजऱ्यातील या तिघांचाही हेतू चांगला आहे, तो म्हणजे आजऱ्याचा विकास व 3 शकले एकत्र करण्याचा उद्देश। या तिघांनाही निकालाची चिंता नाही, पण आपल्या तालुक्याचे अस्तित्व दाखवून देण्याचा प्रयत्न केला आहे। धाडस हे महत्त्वाचे आहे। इरफान चांद व कुदरत लतीफ हे तरुण आजऱ्यातील सामाजिक कामामध्ये अग्रेसर असतात। अन्यायाविरोधात ते नेहमी उभे असतात, तर कृष्णा देसाई हे एक निसर्ग मित्र आहेत। सामाजिक आवड व तालुक्यावर होत असलेल्या अन्यायाविरोधातील भावना त्यांना निवडणुकीत खेचून आणली आहे। उमेदवारांना मिळालेली चिन्हे: कृष्णा देसाई नारळाची बाग, इरफान चांद हिरवी मिरची, कुदरत लतीफ शिलाई मशीन।